महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसावरून चर्चा रंगली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आमच्या बापाचं नाव बाळासाहेब ठाकरे या शब्दात त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेतील विभाजन, पक्षचिन्ह, नेतृत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या वारसावरून दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशा परिस्थितीत संजय राऊत यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा या वादाला नवं वळण मिळालं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून आपापली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडली जात आहे. समर्थक आणि विरोधक सोशल मीडियावरही याबाबत मत व्यक्त करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि त्यांचे विचार कोण पुढे नेत आहे यावरून राजकीय चर्चा अधिक तीव्र होताना दिसत आहे. दरम्यान आगामी निवडणुका आणि बदलत्या राजकीय घडामोडीमुळे शिवसेनेतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा पुढील राजकीय घडामोडीवर काय परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसा कोण जपत आहेत? अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.